आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात अधिक तीव्र होताना दिसत आहेत। या प्रकरणाशी संबंधित वाद आणि व्हायरल फोटो व्हिडिओमुळे रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांना पदावरून हटवावे तसेच पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी जोर धरते आहे। पक्षांतर्गतही नाराजी वाढत असल्याची माहिती समोर येत असून या वादामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली जाते। दुसरीकडे विरोधकांनी हा मुद्दा आक्रमकपणे उचलत सरकारवर दबाव आणलाय आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले। सोशल मीडियावरही या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून जनतेत संतापाची लाट पाहायला मिळते। वाढत्या दबावामुळे सरकार आणि संबंधित पक्ष अडचणीत सापडले असून परिस्थिती लक्षात घेता येत्या काही दिवसात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या तरी हकालपट्टीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कमिशन आणि एक कॉन्स्टिट्यूशनल कमिशन, प्रासंगिक आयोग आणि घटनात्मक आयोग। प्रासंगिक आयोग हे विशिष्ट प्रश्नापुरते तयार होतात, डिझॉल्व होतात। घटनात्मक आयोगाचं फक्त व्यक्ती बदलतो, खुर्ची तशीच राहते। हा हक्क आयोग जो आहे, महिला आयोग, हा एक घटनात्मक आयोग आहे। अगदी याच पद्धतीने मानव हक्क आयोग आहे, अल्पसंख्याक आयोग आहे। याच्यातल्या कुठल्याही आयोगाला बसायला जागा मिळत नव्हती। याच्यातल्या कुठल्याही आयोगाला बसायला खुर्ची नव्हती। कित्येक वेळा असं झालेलं आहे, एकाही आयोगाला खुर्ची मिळत नव्हती बसायला। मला आठवतं की पणन आयोगाचं असं सांगत होते की जी घटनात्मक आयोग असतात या आयोगाच्या लोकांना बसायला जागा मिळत नव्हती किंवा नाही मिळत। अरे मला पाशा पटेल साहेबांकडून मी किस्सा ऐकला होता की त्यांना जेव्हा आयोगाचं अध्यक्षपद मिळालं कृषी मंडळाचं, तर अक्षरशः ते भांडले, म्हणले साला मला तुम्ही एक फायबरची खुर्ची तर द्या। आणि त्यांनी त्यांच्या पैशाने खुर्ची आणली तर बसायचं कुठं? मग मंत्रालयातल्या जिन्याच्या खाली बसा तुम्ही, जागा कुठेच नाहीये। इतकी वाईट अवस्था। बरं, विशेष महिला आयोगाच्या पदाधिकाऱ्यांना काही फार मोठं मानधन वगैरे नाही, तरी सुद्धा गेल्या 5-7 वर्षात रुपाली चाकणकरांच्या संपत्तीमध्ये जवळपास 50 ते 70 पटीने, कदाचित 100 पटीने अधिक वाढ कशी काय झाली? ही वाढ कुठून झाली, कुणी केली? कारण त्यांचे यजमान सुद्धा काही फार। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।